तर इकडे देसी ब्रदर्स म्हणून जे दुकान आहे अमेरिकेत ऑस्टिनला, तिथे आम्ही आलो होतो. आयुर्वेदिक औषधांचं सेक्शन. हा व्हिडिओ खास अमेरिकेत राहणाऱ्या मराठी लोकांसाठी किंवा इंडियन लोकांसाठी आहे. तर बेसिकली इथे आता महाभृंगराज तेल मिळतं आहे. हे सगळ्यांनीच हेअर ऑइल म्हणून वापरणं सुटेबल असतं. हे हेअर ऑइल सगळ्यांनीच वापरणं सुटेबल असतं. तुम्हाला डॅन्ड्रफचा, हेअरफॉलचा, हेअर ग्रेइंगचा कुठलाही इश्यू असेल तरी यांनी कमी येतो. नंतर हे जे आहे झंडू पंचारिष्ट, हे बेसिक एक पाचक लिक्विड म्हणून खूप चांगलं आहे आणि त्याचा तुम्ही वापर जनरल इंडायजेशन वगैरेसाठी करू शकता. अर्जुनारिष्ट हार्ट पेशंटसाठी चांगलं असतं. तर हार्ट पेशंट्स हे रेग्युलरली घेऊ शकतात. लो डोसमध्ये सुरुवात तुम्ही डॉक्टरला न विचारता सुद्धा करू शकता. ते खूप सेफ आहे. आणि कायम चूर्ण वगैरे हे सगळे जे लॅक्झेटिव्स आहेत, तर ह्यानी पोटात कोरडेपणा खूप वाढत असतो. त्यापेक्षा मी काय सजेस्ट करेन की कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल इथे अवेलेबल आहे. हिरड्याचं म्हणजेच हरडे चूर्ण इथे अवेलेबल आहे. तर तुम्ही बेसिक थोडंसं हिरड्या चूर्ण घेऊन कॅस्टर ऑइल गरम करून त्याच्यात ते परतून काढू शकता आणि ते मग आपलं गंधर्व हरितकी चूर्ण बनत असतं, जे रेग्युलरली पोट साफायला घेतलं तरी त्याचं कुठल्याही प्रकारचं व्यसन किंवा सवय लागत नाही आणि त्यांनी पोटात कोरडेपणाही वाढत नाही. तर अशा काही सोप्या गोष्टी आणि सोपे इलाज तुम्ही इथे अवेलेबल असलेल्या गोष्टींमधनं करू शकता. शिवाय बाकीची इतरही औषधं हिमालय आणि झंडूची अवेलेबल आहेत, पण ती थोडी तुम्हाला कोणीतरी सजेस्ट केल्याशिवाय घेण्यासारखी नाही आहेत. मी तुमच्या स्वतःच्या मर्जीने घ्या असं म्हणणार नाही, पण या 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच विदाऊट प्रिस्क्रिप्शन सगळ्यांनी वापरण्यासारख्या अशा आहेत.